हॅलो फ्रेंड्स, मी आहे अश्विनी. मी आणि गोवा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. गोव्यामध्ये सगळ्यांना आठवतो तो समुद्र, तो खूप छान आहे, पण इथली मंदिरेही खूप छान आहेत. तर अशाच मी एका मंदिरात तुम्हाला आज घेऊन जात आहे. म्हापशामध्ये श्री बोडगेश्वर देवस्थान हे खूप मोठं मंदिर आहे. गोव्यातले सगळे लोक खूप मानतात, मीही मानते. सगळ्यांचे राखणदार आहेत ते. चला तुम्हाला मी त्या मंदिरात आज घेऊन जात आहे. तर चला, आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहे. तुम्हाला मंदिर दाखवते. चला तर मग बाहेरूनच तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर दिसत आहे. तर या माझ्या पाठीमागून दाखवते मी तुम्हाला. तर इथे देवाच्या अंगणामध्येच देवाच्या चपला ठेवलेल्या आहेत. चल आपण पहिल्यांदा त्याचं दर्शन घेऊया. तर तुम्हाला मी दाखवत आहे, हे बघा. चला तर मग आता मंदिरामध्ये आपण जाऊया. देवाचं दर्शन तुम्हाला बाहेरूनच दिसेल, तुम्ही पाहू शकता. देवाचं सुंदर असं मोहक रूप आहे. डोक्याला फेटा, एका हातामध्ये काठी तर दुसऱ्या हातामध्ये मशाल आहे. खांद्यावरती घोंगडी आणि शाल आहे, तर पायामध्ये चपला आहेत. देवाचं अतिशय सुंदर असं रूप आहे. देवाला केळीचा नैवेद्य इथे दिला जातो. तर चला आता आपण पाठीमागे जाऊया. देवाच्या पाठीमागे एक झाड आहे, ते खूप जुनं आहे, खूप वर्षापूर्वीचं. आणि इकडे आता आपण पाठीमागच्या साईडला आलो आहे. इकडे विष्णुदेवांच्या छोट्या छोट्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये देवाच्या चपला ठेवलेल्या आहेत. हे मुलांनी पेंटिंग्स बनवलेले आहेत, ते मंदिरामध्ये आणून ठेवले आहेत. तुम्ही पाहू शकता श्री बोडगेश्वर देवाचे अत्यंत सुंदर असं पेंटिंग बनवलेले आहे. हातामध्ये काठी, मशाल तुम्ही बघत आहात. तर आता या साईडला देवाच्या पाठीमागे बरोबर भगवान विष्णूंची मोठी सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे. तर तुम्हाला दिसतील इथे खूप भगवान विष्णूंच्या छोट्या छोट्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. तर तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की एवढ्या मूर्त्या इथे का आहेत? तर त्याचं कारण एकच आहे की इथे एका वेळेस खूप जणांना सत्यनारायणच्या पूजा घालता याव्यात म्हणून ह्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत. गोव्याचे लोक मंदिरामध्ये येऊन सत्यनारायण पूजा घालतात. तर आता आपण या देवाला नमन करून प्रदक्षिणा आपली पूर्ण करूया. चला तर मग आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. तर आता आपण इकडे खाली जाऊया. या साईडला खाली नजर काढलेली जाते. तर मला तर काही लागलेली नाही आहे, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी जात आहे. तर पाहू शकता इथे खूप गर्दी आहे. मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी इकडे आले आहे. तर या झाडाभोवती मी आता प्रदक्षिणा घालत आहे. या झाडाखालीच लोकांची नजर उतरवली जाते. तर मी इथे या झाडाखाली नमन करत आहे. तर चला मग पुढे बघूया. आता आपण देवाच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहे. इथेही एक झाड आहे, त्याच्याखाली छोटंसं मंदिर आहे. इकडे अगरबत्ती लावलेली आहे. आता आपण या झाडाचीही प्रदक्षिणा घालूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता, अशी अतिशय सुंदर आहे, मनमोहक आहे. तर आता आपली प्रदक्षिणा पूर्ण होत आहे. तर तुम्ही पाहू शकता या देवाचं नावही इथे लिहिलेलं आहे. मंदिर खूपही सुंदर आणि छान आहे. तर बाहेरूनच खूप छान वाटतं. खूप छान कलर आहे, लाइटिंग आहे. इथे छोटे छोटे फ्लावर पॉट ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे मंदिराला आणखीन शोभा येत आहे. तुम्ही बाहेरूनही देवाचं सहज दर्शन घेऊ शकता. तर या तुम्हाला या साईडून बाहेरून दाखवते, तुम्हाला देव दिसेल. तर पाहू शकता इथून तुम्हाला देवाचं सहज दर्शन होत आहे. तर हा देवाच्या समोर तुम्हाला स्तंभ दिसत आहे, त्याला आकर्षक लाइटिंग केलेलं आहे, त्यामुळे ते खूप सुंदर दिसत आहे, पाहू शकता. तर इथे संपूर्ण मंदिर तुम्हाला दिसत आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये.